आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरनं बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवल्याची धक्कादायक घटना एनडीटीव्ही मराठीनं उघड केली। मात्र असेच 359 बोगस शासकीय अधिकारी आणि कर्मचारी राज्यात कार्यरत असल्याची शक्यता आहे। काय आहे हे सगळं प्रकरण पाहूया रिपोर्टमध्ये। खोटी प्रमाणपत्र देऊन खोटी प्रमाणपत्र देऊन सरकारी नोकरी मिळवणाऱ्या पूजा खेडकरला तिचं पद गमवावं लागलंय। पण आता पूजा खेडकर सारखे तब्बल 359 अधिकारी महाराष्ट्रात कार्यरत असल्याचा संशय आहे। दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण विभागाकडे संशयित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी सादर केली। याच संशयित अधिकाऱ्यांच्या नावाची यादी एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे। या यादीनुसार खोट्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवणारे आता दिव्यांग मंत्रालयाच्या रडारवर आहेत। 2 IAS दर्जाचे अधिकारी, 8 तहसीलदार, 1 कृषी उपसंचालक, 1 उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, 1 कृषी उपसंचालक, 1 सहाय्यक कर उपायुक्त, 1 उपशिक्षणाधिकारी, 1 उपजिल्हाधिकारी आणि 1 मुख्याधिकारी दिव्यांग मंत्रालयाच्या रडारवर आहेत। राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे अनेकांनी नोकरी मिळवल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या। या तक्रारींची योग्य चौकशी न होताच केवळ कागदोपत्री खेळ केला जात होता। या विरोधात बच्चू कडूंनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध मोहीम अभियान राबवलं होतं। या अभियानात 359 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचं आढळून आलं। नाही, आता याच्यामध्ये काय केलं, काही समित्या तर सिव्हिल सर्जनची सही असतं, 2 त्याचे संबंधित जे काही तज्ज्ञ डॉक्टर असतात, जसं आयचं प्रमाणपत्र असेल तर आयचा तज्ज्ञ असेल, तुमचा अर्थगणितचं असेल तर अर्थगणितचा तज्ज्ञ असते, अशा 2-3 डॉक्टरांच्या सहीनं ते प्रमाणपत्र दिल्या जातं। अर्थात काय झालंय का पुऱ्या जिल्ह्यामध्ये प्रमाणपत्र देणारी एक एजंट म्हणजे पैसे कमावणारे लोकच तयार झाले आणि चुकीचे प्रमाणपत्र देऊन ह्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांनी हा घोळ केलेला आहे। हे सगळे बाहेर निघल, ज्या सह्या आहे आणि त्या खऱ्या तपासल्या जाईल, खरोखरच त्यांनी त्या सह्या मारल्या आहे का, आणि त्या डॉक्टरांनी समितीच्या सह्या खऱ्या असेल तर त्या समितीला आपण कारवाई करू। हे सगळे जेलात घालणार आहोत आपण। हे सगळी जे बदमाशांची टोळी आहे महाराष्ट्रभर, हे सगळे याच्यात पकडले जाईल। बोगस अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे अनेक होतकरू दिव्यांग तरुण तरुणींच्या नोकरीवर गदा येते। पूजा खेडकर प्रकरणामुळे UPSC परीक्षांमधला हाच ढिसाळ कारभार एनडीटीव्ही मराठीनं उजेडात आणला। त्यामुळे राज्यातील या संशयित बोगस दिव्यांग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर नेमकी काय कारवाई होणार यावरही एनडीटीव्ही मराठीची करडी नजर असणार आहे। राहुल कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी।